त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं 302 हे सेक्शन लावणं गरजेचं आहे. कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे, कराडला सुद्धा अटक करणार. आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेल्या सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं 302 हे सेक्शन लावणं गरजेचं आहे. त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे, नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे ते त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुख्य तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलोय, त्यांनी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो, जसं पूर्वी अंतोलेजींनी दिला होता, आर आबांनी दिला होता, अशोकराव चव्हाणांनी दिला, मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले. मग तुम्ही या ना नंतर सत्तेत, नंतर तुम्ही मंत्री व्हा. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जिव्हाळ्याचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांतशीर, हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे. तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी. आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही. कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होतो तर ओबीसी सुद्धा झाले होते सगळे. म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय, हा माणुसकीची हत्या आहे. हे जर इथं न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर जर हे पसरलं, हा शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अजिबात नाही. किती दिवस खेळ बघायचा. आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी, त्यांचे भाऊ, त्यांची मुलगी, संतोष देशमुखांचा मुलगा, हिने जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी, एकदम चुकीचं आहे, दुर्दैव आहे. एका बाजूला तुम्ही राज्यपालांची